गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझी बंधूंनी भगिनींनो. सॉरी, जरा माझा आवाज खराब आहे, त्यामुळे बोलायला त्रास होतोय. तरी पण मी व्हिडिओ बनवत आहे तुमच्यासाठी. सॉरी. तुमचा आजचा दिवस कसा होता? आजचा दिवस असा बघायला गेला तेवढा काय चांगला नव्हता, खास नव्हता. कारण का मी काल सांगितलं होतं की जर वरती इकडनं काय होईल 920च्या वरती तर मी जाईन आणि ह्याच्या खालनं एक डाऊन ट्रेंड किंवा मार्केट आहे ना साइडवेज होण्याच्या चक्करमध्ये राहील. हे बघा, कालची साईन तुम्ही जर बघितला, जर मी ड्रॉइंग केली होती कालची, सॉरी, तर या ठिकाणी आपल्याला असं वाटतं की मार्केट साइडवेज जाणार का? कारण मी सांगितलं 500ची लेवल खूप इम्पॉर्टंट. मार्केट 500च्या खाली सस्टेन झालं पाहिजे किंवा 500च्या वरती सस्टेन झालं पाहिजे, आणि जर मुवमेंट भेटली तर आपण काहीतरी करण्याची शक्यता करू शकतो. पण मार्केटिंग काय केलं, स्टार्टिंगच आपली पहिली लेवल देऊन टाकली. आपला पहिला टार्गेट 380 देऊन टाकला, म्हणजे गॅप डाऊन सांगितलं मी तुम्हाला 400-450 पॉईंट, तसं मार्केट दिलं. आता मी हे स्वतः सांगितलं नाही, ह्याची कॅल्क्युलेशन तुम्हाला कळतील थोड्या दिवसांनी. जेव्हा तुम्ही मार्केटमध्ये कंटिन्यूस राहाल ना, हे गॅप डाऊन गॅप अप कसं होतं ते तुम्हाला गोष्टी कळतील. ओके, तर मग ती गोष्ट पहिली झाली. गॅप डाऊन झालं हे नक्की. आता गॅप डाऊन झाल्याच्या नंतर मार्केटनी ही रेंज तोडणं जरुरी होती किंवा ही रेंज तोडणं जरुरी होती. मार्केटिंग काय केलंय बघा, स्लो मुवमेंट दिलं आणि खाली आलं. ओके, काल मी तुम्हाला असं पण सांगितलं, तर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल नक्की, तर मार्केट काल एन टाईप मध्ये बनवलं, म्हणजे माझ्या नावाप्रमाणे इनिशियल माझा जो पहिला अक्षर आहे नावाचं त्याच्याप्रमाणे बनवलंय. नंतर काय मार्केट करेल, गॅप डाऊन ओपन उलट व्हायचं आहे. बघा सेम आहे, गॅप डाऊन झाले आणि मार्केट जाऊन खाली आले. साइन बघा इक्वल. हा एक्सपिरियन्स कुठे येतो माहिती काय, तुम्ही जेव्हा मार्केटला बघता, रोज मार्केटला बघता ना, कमीत कमी 3-4 वर्षानंतर 5 वर्षानंतर तुम्हाला ना मार्केट आपोआप दिसायला लागतं. तुम्हाला कोणाची गरज पडत नाही. कोणी तुम्हाला काय सांगितलं ना तरी तुम्हाला काय फरक पडणार नाही. का? ब्रह्मज्ञान पाप झालेलं असतं. ते बोलतात ना, तपश्चर्या करून गुरुवर्य देवाशी भेटायचे. आपण नॉर्मल माणसं देवाला फक्त हात जोडतो, पण ते लोक भेटायचे देवाला का? तपश्चर्या. हीच तपश्चर्या तुम्हाला करायची आहे. मी वारंवार सांगतो, तपश्चर्या करायची त्यासाठी तुम्हाला काय करायला लागेल? काही नाही, कोणाची मदत नाही. तुम्ही स्वतःला मदत करू शकता. कसं करायला लागेल तुम्हाला? डिसिप्लिन, रूल्स, सेटअप, ह्या गोष्टी आहेत. थांबायला शिका पहिलं. आज आम्ही काय नाही केलं, दुकान बंद, गुड नाईट, सगळं आम्ही खूप लोकांना बाय बाय बोललो, काय नाही केलं, स्वतः काय नाही केलं. ओके, जेव्हा मार्केट इकडे प्राइस एक्शन बनवत आहे, तिथे मला कळतं की एक मुवमेंट येणार आहे. पण तुम्हाला वाटतं का हा मुवमेंट झालाय? मुवमेंट झाला बघा, पटकन झाला, आणि त्यानंतर मार्केटनी त्याच लेवलला मार्केट लावून ठेवलंय. म्हणजे काय, मार्केटने दिली मुवमेंट, पण त्याच मुवमेंटला मार्केट थांबलेलं आहे. कुठे? डे हायच्या इथे. जो ओपनिंग आहे डे हायच्या इथे, हा लो आहे. असं बघायला गेलं पुरा दिवसाचा हा डे हाय आहे आणि हा डे लो आहे. मार्केटने ब्रेक अप दिला आणि काय केलं इकडनं. आता कुठनं रिजेक्शन घेतलं हे पण तुम्हाला कळलं पाहिजे. बघा, कालच्या डे लोच्या ओपनिंग वरून रिजेक्शन घेतलंय. म्हणजे मार्केटमध्ये जी आजची जी गॅप आहे ना, नीट लक्ष द्या, ती राहिली नाहीये. तुम्हाला असं वाटत असेल की आज गॅप डाऊन झालंय, आता इथे हा खड्डा आहे, काही नाही राहिलंय. प्रॅक्टिकली बघायला गेलं ना, तुम्हाला मी ह्या चार्ट दाखवतो. बघा, नीट बघा. मार्केट मी सांगितलं 400-450 पॉईंट गॅप डाऊन होण्याचे चान्सेस जास्त आहेत. झालं, ठीक आहे, हरकत नाही. होतं कधी कधी, तुक्का लागतो लोकांचा, असं वाटतं लोकांना, पण अभ्यास आहे, सिस्टम आहे, त्याप्रमाणे आपण काम करतो. ठीक आहे, झालं. आता पुढे काय मग? दिवसभरात एक आपल्याला डे हाय भेटला, एक डे लो भेटला. आता मार्केटने ही रेंज तोडून एक प्राइझेशन करून रिटेस्ट करून घ्यायला पाहिजे. ओके, इथे झालं पण, आणि होताच काय झालं, परत 2 कॅन्डल मध्ये मार्केटने खलास केलं. म्हणजे काय, एक तर ही मुवमेंट, एक तर ही मुवमेंट. त्यानंतर मार्केटने काय केलं नाही. असं बघायला गेलं तर नीट बघाल तुम्ही, तर एक्झॅक्ट कालचा डे लो आणि कालचा डे हाय, मार्केटमध्ये अशी गॅप कुठे राहिलेली आहे तुम्ही खरं सांगा. हे आपल्या स्वतःला पटलं पाहिजे. बघा, मी तुम्हाला किती पटवून दिलं ना, त्याचा अर्थ नाहीये. तुम्हाला स्वतः पटलं पाहिजे, कारण ट्रेडिंग करायला तुम्हीच बघता, कुठला कॉल घ्यायचा आहे, कुठला पुट घ्यायचा, कुठली स्ट्राईक प्राइस घ्यायची आहे, हे सगळं तुम्ही डिसाईड करता. मी डिसाईड करणार नाही, कारण त्यावेळेला तुम्ही स्वतःचे असता. म्हणून बोललो, स्वतःला सक्षम म्हणून कोणावर डिपेंड न करा. मला माझं पण युट्यूब चॅनल तुमच्यासाठीच बनवलेलं आहे. का?
तुमची मदत करण्यासाठी, तुमची माइंड सायकोलॉजी बदलण्यासाठी, ट्रेडिंगचा जो दृष्टिकोन आहे तुमचा ट्रेडिंग करण्याचा तो बदलण्यासाठी. कारण खूप काही लोक सांगत नाहीत एक्झॅक्टली काय व्हायचं होतं इथे मार्केटमध्ये. मी तुम्हाला सांगतो बघा ना हे गोष्ट. आता मी सांगतो म्हणजे माझा एक्सपिरियन्स सांगतोय. हा मी हा शब्द आहे ना मोठेपणाचा नाहीये, पण हा एक्सपिरियन्स आहे. तर माझे एवढ्या वर्षाची एक्सपिरियन्स तुम्ही घ्या आणि त्याप्रमाणे ट्रेडिंग करा. ओके. तर बघा आता ह्या गोष्टी कळल्या. 15 मिनिटांमध्ये काय झालं हे पण बघूया ना. हा जो आहे गॅप, ह्याला आपण गॅप बोलतो. कारण मार्केट बघा ना इथे गॅप ठेवला. आता किती गॅप ठेवला मार्केटने अंदाजे? लगभग तरी 200 पॉईंटचा गॅप आहे. ठीक आहे. अजून बघा पुढे 1 तासावरती मार्केटने इथे गॅप अप ओपन झालेला, इथे खाली आलाय. ओके. ही लेवल आहे. असं बघायला मार्केटने कुठलाच गॅप राहिला नाही. फक्त एक हा जर गॅप बोललो आपण तर राहिला, कारण तो वरच्या साईडचा आहे. नाहीतर असा बघायला गेलं तर हा खालचा गॅप आलाय. हा जो गॅप होता ना हा मार्केटने भरलेला आहे ना. हा मार्केटने भरलेला आहे. म्हणजे मार्केटमध्ये ऍज सच काय गॅप नाही. मार्केट बरोबर चाललंय. आता मार्केट खाली काय येतं हा तुम्हाला प्रश्न असेल. सर मार्केट खाली येतंय. नक्कीच तुम्हाला माहिती आहे देशामध्ये चाललेलं आहे, ग्लोबली चाललेलं आहे, प्रॉब्लेम चाललेले आहेत. ठीक आहे. त्या गोष्टीमध्ये रशिया, USA, इराण, बाकी सगळे देश पण इन्व्हॉल्व्ह झालेले आहेत. काहीतरी गोष्ट घडते जरा तरी इफेक्ट मार्केटवरती येणार. मी न्यूजच्या अगेन ट्रेड करतो, हो नक्कीच करतो. पण सगळीकडे जर गोष्टी चुकीच्या होत चालल्या आहेत ना मग आपण बरोबर राहून फायदा होत नाही. मग आपल्याला पण चूक करायला लागते. आता ह्याचा अर्थ काय तुम्ही समजून घ्या. मग आपण पण मार्केटच्या ग्लोबल मार्केट बरोबर जाणं भाग आहे. ओके. आता बघा ग्लोबल मार्केटचा विषय आहे म्हणून तुम्हाला दाखवतो काउंट ठेवले 4 तारीख आता. बाहेरगावचे मार्केट बघा सगळे ओपन झाले चांगले मस्तपैकी. पण आज आपला जो मार्केट आहे ना गिफ्ट 50 या काही बोला काही बोला सगळे नेगेटिव्ह होतेच. हा बघा ना 2000 पॉईंट, 100 पॉईंट, 500 पॉईंट, 1400 पॉईंट, 600 पॉईंट, 700 पॉईंट. ओके. त्यानंतर 81 पॉईंट, 360 पॉईंट आहे. आता हे पॉईंट बघण्यापेक्षा ना हा रेशो बघा. हा रेशो बघा. हा रेशो खूप इम्पॉर्टंट आहे. हा रेशो काय सांगतो माहिती आहे की किती मार्केट अप अँड डाऊन झालेलं आहे. ओके. युरोपियन मार्केट तुम्ही बघाल ना तर फुल फ्लेज मध्ये चांगलं चाललेलं आहे. त्यांचा काय फरक पडत नाही. फक्त एशिया मार्केटला फरक पडलेला आहे. आता बघा एशिया मार्केट इथे लिहून दिले तुम्हाला. एशिया मार्केट म्हणजे गिफ्ट निफ्टी पण आलं आपलं इंडेक्स. सॉरी. मग एशिया मार्केटला फरक का पडला ना. एशिया मार्केटला फरक पडण्याचं एकच कारण आहे. का माहितीये का? घाबरतायत लोक. का घाबरतायत लोक? कारण का जिकडनं कच्चं तेल येते, क्रूड ऑइल येते, जे पण गोष्टी येत आहेत ना ती एक जागा आहे. आता बघा मी जास्त डिस्क्रिप्शन जात नाही, जास्त खोलवर जात नाही, कारण मला ते तुम्हाला सांगायचं नाही. काल पण सांगितलंय की अशी एक जागा आहे. ठीक आहे. जिकडनं ते आपल्या पाण्याच्या माध्यमातून ट्रान्सपोर्ट मधनं आपल्या पण येतं. आता काय जर ही जर बंद झाली ना तर आपल्याला एशिया मार्केटला खूप फरक पडेल. कोणाचे 90% ऑइल, कोणाचे 80% ऑइल, आपलं 40% कमीत कमीत ऑइल हे असं तिकडनं येतंय. तर हे बंद झालं तर मग नाकी नऊ आहेत. मग मार्केटमध्ये काय तुम्ही सीप सोडूनच द्या. ती एक घेऊन बसायचा मार्केट खालच्या खाली खालच्या खाली. पण तशी परिस्थिती येऊन देणार नाहीत कोणी. कारण सगळ्यांनी आज सक्षम झालेत, सगळ्यांची टेक्नॉलॉजी. आता अजून एक न्यूज खूप व्हायरल होत चाललेली आहे. तुम्ही जर ऐकत असाल की USA चा एक चांगला मोठा रडार सिस्टम इराणनी मारून टाकलाय. जो बॅकबोन बोलतात, एशियामधला बॅकबोन बोलतात. त्यांचे खूप सारे असतील पण हा खूप इम्पॉर्टंट होता. असे काही गोष्टी चालल्या आहेत. आता गोष्टी चालल्या तर आम्ही गोष्टी करत नाही का? कारण का आपण लोक आहेत ना टेक्निकल अनालिसिस वाली लोक आहेत. आपल्याला टेक्निकल अनालिसिस करायचं आहे. मार्केट काय बोलते करायचे. रशिया काय बोलते, USA काय बोलते, इराण काय बोलते, पाकिस्तान, दुबई, बाकी काय बोलतात ते इश्यू नाही. कारण काही बोलतायत उद्या पलटतील. जसं तात्याने केलेलं ना की 50% लावणार, 100% लावणार. नंतर काय झालं? पलटला ना. माणसाचा भरोसा नाही. पण चार्ट्स आणि कॅन्डल्स खऱ्या सांगतात. म्हणून मी तुम्हाला टेक्निकल हिशोब सांगतोय. आणि टेक्निकल जेवढा तुमचा विश्वास असेल ना तेवढा तुम्ही सक्षम राहाल. ओके. आता बघूया एक दिवसामध्ये काय झालंय गोष्ट. एक दिवसामध्ये तुम्हाला क्लिअरली दिसेल काय गोष्ट घडली ती. ओके. जर आपण लो घेतलाय तर मार्केट त्या लो ला आता आलेला आहे. बघा इथे ना एक गोष्ट तुम्ही जर लक्षात घेता, लाईन आलीच आहे म्हणून विषय काढतोय मी. जेव्हा जेव्हा ह्या लाईनला येते कुठे
570 किंवा 500, मी एक्झॅक्ट तुम्हाला लावतो बघा. ऍक्च्युली एक्झॅक्ट हाच आहे लगभग तरी, हाच आहे, कारण इथे गोष्ट घडलेली आहे आणि इकडनं व्हेरिएशन भेटले. ओके, ही किती लाईन आहे? 480. ओके, 480 बोलतो तर मी, तर 480 झालं तर मार्केट अप, मार्केट अप, मार्केट अप, मार्केट अप. किती वेळा झाला? इथे बघा मार्केट अप, इथे बघा मार्केट अप, जरासा पॉईंट मार्केट अप, इथे आलं मार्केट अप, इथे आलं. जाईल का? हा आपल्याला कळला पाहिजे, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे. 480, मी काल 500 बोललो ना, 480 ची हा स्ट्रॉंग सपोर्ट आहे. जिथपर्यंत मार्केट याच्यावरती तिथपर्यंत सर्वाइव्ह आहे. दुसरी गोष्ट, इक्विटीच्या दृष्टिकोनाने या आपण एफएनओ वाले जे ट्रेडिंग करतो रोजचे, त्यांच्यापेक्षा दुसरी लोक पण ट्रेडिंग करतात जे होल्डिंग करतात. ठीक आहे, ती लोक काय करतात माहिती काय? बाईंग ऍट द बॉटम हा विषय असतो. बाईंग ऍट द बॉटम, बाईंग ऍट द लो. ठीक आहे. दुसरी गोष्ट, अजून काय गोष्टी आहेत तुम्हाला सांगतो बघा. आता आमच्या सेशन्स मध्ये मी त्या गोष्टी खुलून सांगतो, तिथे वेळ नाहीये तेवढा. ठीक आहे. ओव्हर सोल्ड झोन, ओव्हर बॉट झोन, ओव्हर सोल्ड झोन लागला मार्केट वरती, ओव्हर बॉट झोन लागला मार्केट खाली. जास्तीत जास्त स्टॉक विकला गेला ना, इकडे बाईंग येतेच, बाईंग येतेच, यायलाच पाहिजे, आणि ते तुम्हाला वारंवार दिसतंय. मग आता ना, या हप्त्याची कॅन्डल खूप इम्पॉर्टंट झाली आपल्यासाठी. उद्या मार्केट काय करते हे इम्पॉर्टंट नाही, शुक्रवारी काय मार्केट करते, विक्रीची ओरिजिन काय ना, ते इम्पॉर्टंट, खूप इम्पॉर्टंट बनतंय. ओके, मार्केट असं पण करू शकतं की एक बाउन्स देऊन मार्केट परत पुन्हा इकडनं खाली शिकलं. कारण मी बोलतो ना की रिटेस्ट घेणं जरुरी आहे, सस्टेन होणं जरुरी आहे. नाही झालं तर मग पाताळमध्ये, मग 24,000 लेवल काय तुम्हाला 23,800 ची लेवल पण दिसेल आणि त्याच्या खालची पण दिसेल. जर हा काही गोष्टी चुकीच्या घडल्या, ग्लोबली काही गोष्टी अप्रित घडल्या, तरची गोष्ट आहे. घाबरत नाहीये, पण तयारी करून ठेवणं हा ट्रेडरची निशाणी आहे. कॅपिटल सेव्हिंग करा, आता कमवण्याचे दिवस आता आलेले आहेत. मी गेल्या वेळेला सांगितलं जानेवारीमध्ये, फेब्रुवारीमध्ये, की एक हप्ता 15 दिवस काहीच मार्केट करत नाही, साईडवेज आहे. लोक मला फोन मेसेज करायचे, सर काय चाललंय? दिवस खराब आहेत, चालत पण दिवस चांगले येतील. आता दिवस आलेत कमवण्याचे, एफएमओ साठी. इथे एफएमओ साठी का? कारण का जर मार्केट ही लेवल तोडली तर मग मजाच मजा आहे. सारखा पुढचा ट्रेड. ओके, आता एक ऑपॉर्च्युनिटी कॉलची बनते आहे. मग आता बघूया कॉलची ऑपॉर्च्युनिटी कुठे बनते एक्झॅक्टली, ते पण आपण बघून घेऊया. बघा आपला चार्ट लागलेला आहे, विषय समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या आहे सेन्सेक्सची एक्सपायरी, गुरुवार असल्यामुळे इव्हन मार्च म्हणजे पहिली. ठीक आहे, आपला जो झोन आहे बाईंगचा तो पण खाली लावून टाकूया. 300 लगभग 20, आणि वरचा जो झोन आहे ना तो लगभग आजचा डी आहे, आजचा लो. ओके, आता हे सगळं काउंट टाकूया. खालच्या लेवल्स ठेवतोय मी. जर मार्केट उद्या गॅप अप ओपन, आता ना मार्केट उद्या पण हलकं ना फ्लॅट किंवा आहे ना गॅप डाऊन ओपन होण्याचे चान्सेस आहे, कारण का ग्लोबल मार्केट तसं काहीतरी सांगत आहे. ओके, ग्लोबल मार्केट असं काहीतरी सांगत आहे. ओके, तर उद्या जर मार्केट फ्लॅट ओपन या गॅप डाऊन ओपन झालं तर मार्केटला ना खाली येऊ दे आणि इकडनं मार्केटला एक बाउन्स घेऊ दे. तर मग इथेच मी वरच्या साईडचा ट्रेड गेला तयार आहे, आणि तो असेल लगभग तरी लॉंग ट्रेड. आणि उद्या मग ह्या लेवल्स इम्पॉर्ट राहणार नाही, मार्केट झुटकन निघून जाईल. झुटकन म्हणजे बाईंग इज स्लो, टाइम लागेल. ठीक आहे. दुसरी गोष्ट बघा, पहिला पॉईंट आहे की मार्केट जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली आलं तर इकडे एक बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटते, बाईंगची ऑपॉर्च्युनिटी भेटेल तुम्हाला. हा एक नंबर झाला. जर मध्ये उद्या गॅप अप ओपन झालं, मार्केट गॅप अप, बहुतांशी गॅप अप ओपन झालं तर क्लिअर कट ना तुम्हाला इथे ट्रेंड लाईन दिसेल बघा. लगभग तर अशी आहे, तुम्ही ह्या ट्रेंड लाईनला तोडलं पाहिजे कधी, 800 ची. मग तो ट्रेंड लाईन काउंट टाकूया आपण आता. मला अपॉर्च्युनिटी दिसते ना ती लगभग तरी येत ना 800च्या वरती फुल बाईंग दिसते. कुठे? 800, म्हणजे पहिला टार्गेट माझा 800 असेल सी साठी. त्यानंतर माझा डे हाय जो आहे 980. ओके, 980. ओके, मी काय करतो, नवीन टार्गेट असतील ना त्याला जरा कलर बदलतो, म्हणजे ते तुम्हाला समजता येईल, कळता येईल. ऑरेंज ठेवूया. ठीक आहे, पहिला टार्गेट माझा 800, दुसरा टार्गेट माझा
980. जर मार्केट ह्याच्या खाली येत असेल, या डे लोच्या खाली येत असेल, गॅप डाऊन झोन किंवा असं पण होईल मार्केट इकडनं पण फिरू शकतं, 800 वरनं पण फिरू शकतं. ओके, 800 वरनं फिरू शकतं. त्यासाठी उद्या OI, ऑप्शन चेन्स, पीसीआर रेशो या सगळ्या गोष्टी बघणं जरुरी आहे. आणि एक चार्ट पॅटर्न, प्राइस एक्शनला उद्या महत्व द्या, वरची का खालची आहे. ओके, फक्त एक पॉइंट घेऊ नका, असा गेला आणि चला लागला, त्याला असं जाऊ दे, ब्रेकआउट करू. त्यानंतर टायमिंग काय, सिंपल गोष्ट आहे, 9:45 नंतर 15 मिनिटाच्या 2 कॅन्डल्स क्लोज झाला, विषय संपला. ठीक आहे. त्यानंतर मग खालचे लेवल्स तुम्हाला दिसत आहेत. पहिली जी लेवल असेल आपला टार्गेट असेल तो लगभग 300 होणार. पहिला टार्गेट तुमचा 220, नाहीतर मग डायरेक्टली 24,000 पर्यंत मार्केट येण्याच्या संभावना दिसतात. जर उद्या जास्त पेनिक सेलिंग आली तर, पेनिक सेलिंग, एक गॅप डाऊन गॅपचा चक्कर नाही, गॅप डाऊन गॅप अप ओपन होता चक्कर नाही. ठीक आहे. तर मी आज तुम्हाला काही गोष्टी सांगितल्या, त्या पॉइंट नुसार लिहित जा, लक्षात ठेवा आणि ट्रेडिंग करताना ह्या पॉइंटचा उपयोग करा, जेणेकरून तुमची ट्रेडिंग आहे ना एकदम सरळ होईल, सोपी होईल. की मी असं केलं तर काय होईल, मार्केटने असं केलं तर काय होईल, मार्केटने असं करायला पाहिजे का, हे प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा. फक्त तुम्ही इथे बाईंग केलं पाहिजे, या सेलिंग केलं पाहिजे हा विषय नाहीये, पण तुम्ही का करतायत ना स्वतःला विचारलं पाहिजे. माझे गुरु बोलायचे मला, देअर शुड बी रिझन फॉर ट्रेड. तुम्ही का करताय, कुठले तुम्ही जॉब जेव्हा करता तेव्हा का करता, तिकडे तुमचा पगार चांगला आहे, तुमच्या घरापासून जवळ आहे, बरोबर आहे, तिकडे फॅसिलिटी जवळ आहेत, तिकडे पीएफ जास्त आहे, तुम्हाला तिकडे बाकीच्या इतर गोष्टी चांगल्या आहेत, बॉस चांगला, त्या गोष्टी तुम्ही बघता, त्यानंतर काम होतं ना. तसं ट्रेडिंग करताना पण त्या गोष्टी बघणं आवश्यक आहे. घराच्या जवळ आहे, 5 मिनिटावरती, म्हणून तुम्ही जॉब घेताय, पण पगार कमी आहे, पीएफ नाही आहे, बॉस खराब आहे, सकाळी 8 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत काम करताय, त्याला अर्थ नाही ना. तेच जर तुम्ही लांब कुठे जॉब घेताय, पगार जास्त आहे, सगळ्या सुविधा आहेत, तुम्ही काय कराल मग. बघा, काही नाही करण्यासाठी, काही गोष्टी करण्यासाठी ना काही गोष्टी तुम्हाला सोडाव्या लागतात. तसंच आहे, माझे ट्रेड सुटले झाले, आज मी ट्रेड सोडला, का सोडला, कारण का OI सगळ्या खालच्या दिशेला होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, इंडिया विक्स 21 ला आहे. प्रीमियम बघाल ना, प्रीमियम तुम्ही स्वतः बघा, खूप हाय आहेत आणि असणारच ना, कारण इंडिया विक्स जेव्हा मोठा होतो, IV जेव्हा स्ट्रॉंग असतात ना, तेव्हा इंडियन विक्स खूप मोठा झाला, 21, 17, 18, 20च्या वरती गेला ना, खूप मोठा फरक पडतो आणि त्यामुळे तुम्हाला प्रीमियम पण जास्त भेटतात. ठीक आहे. दुसरी गोष्ट, प्रीमियम जेव्हा जास्त असतो ना, तेव्हा जेव्हा मुवमेंट येतात ना, मुवमेंट तुम्हाला टार्गेट भेटतील, पण प्रीमियम तुमचा काय हलणार नाही, जड होतो ना तो, जड, कळतं तुम्हाला. जेव्हा गाडी खाली असते ना तेव्हा ती फास्ट धावते, जेव्हा गाडी जड असते ना तेव्हा ती स्लो धावते. आता काय झाले, गाडी जड झाले, विषय समजायचा प्रयत्न करा, गाडी जड झाली आणि त्याप्रमाणे आता हलणं मुश्किल आहे, ते असतेच ते आले. म्हणून आता मुवमेंट घ्या. मी ते सांगतोय की उद्याचा दिवस पण जर ट्रेडिंग नाही केलं तर हरकत नाही, शुक्रवार पण नाही केलं तर हरकत नाही, 2 दिवस थांबा, कारण का जिथपर्यंत मार्केट दिशा नाही कळत नाही तुम्ही काय करू शकता. आता मार्केट काय करते, कन्फ्युज करायला बघताय. सिंपल गोष्ट आहे, ही जी लेवल्स आहेत ना, ही जी 500ची, ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही किती आहे, 320 ची आहे, इकडनं 100 पॉईंटचं टार्गेट आहे, 500चा रेंज आहे, म्हणजे लगभग मार्केट आहे ना आता ह्या रेंज मध्ये अटकलेलं आहे असं समजून चला. मार्केटला एका रेंज पुढे लगभग मी स्ट्रॉंग बाईंग करेन ना, ती 800च्या वरतीच करेन, कारण का इथे ना प्रिव्हियस एक सपोर्ट पण होता, 24,800 खूप प्रिव्हियस सपोर्ट होता, खूप वर्षापूर्वी पण तो एक सपोर्ट होता. त्यामुळे ती गोष्ट मी विसरू शकणार नाहीये, कारण मी एवढ्या वर्षांपासून ट्रेडिंग करतोय. ठीक आहे. हा जो आहे तुम्हाला दाखवतो 24,800, हा बघा, मार्केट ना इथे खूप कोलमडत होतं, कोलमडत म्हणजे काय ना, जातच नव्हतं इकडनं वरती. इकडे पण बघा, आणि त्या दिवसाचा ट्रेड पण बघा, जो गॅप डाऊन झाला, गॅप अप झाला, जे पण आहे ते 24,800 खूप सायंटिफिक सायकोलॉजिकल लेवल आहे, ही कोणाला दिसत नाहीये, पण तिकडे ती मोठी घात करून बसलेली आहे. त्यामुळे ह्या लेवल्स माझ्यासाठी इम्पॉर्टंट, मार्केटने ह्या लेवल्स सोडणं जरुरी आहे. ठीक आहे. तर मार्केट खूप क्लिअर आहे, सगळ्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजवलेल्या आहेत. सेन्सेक्सचे एक्सपायरी, त्यामुळे जास्त काही लॉट घेऊ नका, कमी करा.
10-20 पॉईंट जेवढे पण मिळतील तेवढे कमी करा. माझ्या फॅमिली मेंबरवर तुम्ही नक्कीच असणार आहे, पण एक्सपायरी असल्यामुळे मला ऍक्टिव्ह राहणं जरुरी आहे. मी एक्सपायरी स्पेशलिस्ट आहे. बाकी इतर दिवशी मी बुधवार सोमवार असं ट्रेड करत नसेल, पण एक्सपायरी कधी मी सोडत नाही, कारण का घोडा अगर घास से दोस्ती करेगा खालेगा क्या असं होतं ना. त्यामुळे मी एक्सपायरी सोडत नाहीये. प्रीमियम कमी असतात आणि स्पाईक जास्त असतात. ठीक आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ जर समजला असेल, काही तुम्हाला ह्याच्यातनं प्राप्त झालं असेल ज्ञान या मदत झाली असेल, तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग होऊ ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी तुमची पुन्हा माफी बघतोय की माझा आवाज चांगला नसल्यामुळे व्हिडिओची वोकल क्वालिटी जरा खराब असेल, त्यामुळे मला सांभाळून घ्या. धन्यवाद. गुड नाईट.